नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आणि शिलाई। अतिशय सोपी पद्धत दाखवणार आहे, डायरेक्ट कपड्यावरती कटिंग दाखवणार आहे। ब्लाउजसाठी बघा, मी काठपदरच्या साडीमधला ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे। 1 मीटर कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे। लॉंग स्लीव्जमध्ये ब्लाउज बनवायचा आहे आणि डीप नेक आहे। तर खूप सोपी पद्धत दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तर 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। कुठल्याही एका बाजूकडून अस्तर फोल्ड करायचं। फोल्ड किती करायचं आहे तेही सांगते। छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग आणि +3 इंच एवढं आपल्याला माप घेऊन अस्तर फोल्ड करून कट करून साईडला काढायचं आहे। यामध्ये बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोन्ही कट होतात। बघा, अशा पद्धतीने मी याला कट करून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण माप टाकूयात। तर ब्लाउजची तयार उंची मला ठेवायची आहे 13.5 इंच। तर मी मार्किंग करणार आहे इथे बघा, एक 14.5 इंचावरती आणि दुसरं 15 इंचावरती। फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच मार्जिन आणि बॅक पार्टमध्ये 1 इंच मार्जिन। अशा पद्धतीने 2 ठिकाणी मार्किंग करायचं आहे। ब्लाउजची तयार उंची ठेवायची आहे 13.5 इंच। 1 इंच मार्जिन ॲड केल्यानंतर 14.5 होतात आणि प्लस त्याच्या खाली आणखीन अर्धा इंचावरती मार्किंग करायचं, म्हणजे अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग होईल। अतिशय सोपा ब्लाउज आहे, खूप कमी वेळेमध्ये परफेक्ट फिटिंगमध्ये आणि छान फिनिशिंगमध्ये तयार होतो। सगळ्या टिप्स ट्रिक्स ज्या काही असतील त्या सगळ्या सांगणार आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। स्किप केलात तर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ना, त्या तुम्ही मिस करू शकता। अशा पद्धतीने मी 2 लाईन मार्क करून घेतलेल्या आहेत। इथे आपल्याला शोल्डर घ्यायचे आहेत 5.5 इंच। त्यानंतर मुंडा उंची घ्यायची आहे 6 इंच। इथे पण एक 6 वर मार्किंग करून मग लाईन मी ही सरळ अशी घेतेय। त्यानंतर वरची जी लाईन आहे ती जोडायची। तर फोल्ड बाजूकडून अगोदर 6 इंचावरती ते मार्क करायचं आणि मग ही लाईन अशी जॉईंट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। कोपऱ्यातून 1.5 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा आकार मी देतेय। फ्रंट साईडचा जो मुंडा आहे तो मी कटोरीचा पार्ट जॉईंट केल्यानंतर कट करते। आता याच लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग ठेवायचा आहे। तर मी मार्किंग केलं 9 वरती। 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। इथे कमरेचा चौथा भाग आहे 7.5 इंच, 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालेलं आहे। हे बॅक पार्टचं मार्किंग आहे। आता फ्रंटसाठी एक्स्ट्रा वाढवायचं आहे मुंड्याच्या बाजूकडे 1.5 इंच आणि कमरेमध्ये 2 इंच। ही लाईन पण अशी मार्क करायची आहे। साईडला वाढवलेलं जे काही मार्जिन आहे ते दोन्ही पार्ट सेपरेट केल्यानंतर बॅक पार्टमधून कट करून काढावं लागतं। केलेल्या मार्किंगप्रमाणे अगोदर याला कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने इथे बघा, मी अस्तर जे आहे ते असं कट करून घेतेय। आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरमध्ये अस्तर फोल्ड आहे तर तो फोल्ड मी अगोदर कट करून दोन्ही भाग सेपरेट करते, पाठीमागचा आणि पुढचा। खूप सोपी पद्धत आहे ब्लाउज कट करण्याची, अतिशय कमी वेळेमध्ये ब्लाउज कट होतो। त्यानंतर बघा, आपल्याला हे दोन्ही पार्ट सेपरेट करायचे आहेत। बॅक पार्ट आपण अगोदर व्यवस्थित करून साईडला ठेवूयात आणि मग त्यानंतर फ्रंट पार्टचं कटिंग करूयात। बॅक पार्टला तर ॲडजस्ट काय करायचं ते सांगते। साईडला 1.5 इंच आणि 2 इंच जे आपण वाढवलेलं होतं ते कट करायचं आहे आणि उंचीमधून अर्धा इंच कट करायचं आहे। तर हा झाला आपला बॅक पार्ट। याच्यावरती कोणताही गळा तुम्ही तयार करू शकता। आता हा आहे फ्रंट, तर इथे पण अगोदर खाली मी अर्धा इंचाची लाईन मार्क करून घेते। आता मग आपण याच्यावरती माप टाकूयात। तर गळा रुंदी याची आहे 2.5 इंच, म्हणजे 2.5 इंच आणि इथे बघा 6.5 इंचावरती गळा उंची मार्क केली। याचा असा आपल्याला घ्यायचा आहे बॉक्स बनवून। त्यानंतर गळ्याचा आकार द्यायचा आहे। फोल्ड बाजूकडून 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे। फ्रंट हुक ब्लाउज आहे हा। टक्स उंची पण मी खालून 4 इंच घेतली आहे। मुंड्याच्या बाजूकडे आकार दिला, त्यानंतर अर्धा इंचाचा टक्स घेतलेला आहे। अशा पद्धतीने कमरेमध्ये आपल्याला टक्स 2 इंच घ्यायचा आहे। परफेक्ट 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, कारण आपण 2 इंच कमरेमध्ये मार्जिन वाढवलेलं होतं आणि असा टक्सचा आकार देऊन घ्यायचा आहे। सरळ लाईनमध्ये जोडायचं नाही, व्यवस्थित त्याचं फिनिशिंग येत नाही। त्यानंतर अशा पद्धतीने इकडे हा जो पॉइंट आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे। आता बघा, केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला। खाली बघा, तुम्ही जे अर्धा इंच आपण वाढवलेलं होतं ते फक्त कटोरी पार्टमध्येच त्याचं एक्स्ट्रा जे आहे ते आलेलं आहे। बाकी इतर बघा, इथून आपल्याला हे अर्धा इंच कट करून काढायचे। गळ्याची कटिंग करायची आहे। गळा तुम्ही कोणत्याही आकाराचा बनवू शकता। इथे फोल्ड अस्तर आहे तर इथे इथला फोल्ड पण कट करायचा आहे।
त्यानंतर इकडे बघा हा आहे टक्स आपला, तर हा टक्स पण असा कट करून घ्यायचा आहे आणि हे क्रॉस कटिंग करायचं आहे इकडे। तर अशा पद्धतीने आपला फ्रंट तयार झालेला आहे कटिंग करून, बॅक पण झालाय। आता राहिलेले आहे बाही, तर बाहीचं कटिंग करून घेऊयात। बाहीसाठी आपल्याला अस्तर 4 फोल्ड ठेवायचं आहे। मेन प्रश्न असा असतो की बाहीची घडी किती टाकायची। छातीचा चौथा भाग आपण जेवढा घेतलेला आहे लूजिंग सहित त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि बाहीची घडी टाकायची आहे आपल्याला। उंची तयार करायची आहे मला 10.5 इंच, तर मी मार्किंग करते 11.5 इंचवरती आणि घडी टाकायची आहे याच्यासाठी आपल्याला 9.5 इंच, कारण 9 इंच आपण चौथा भाग घेतलेला आहे लूजिंग सहित। त्यानंतर इथे बघा 3.5 इंच बाहीसाठी उतार दिलेला आहे मी आणि असा आपल्याला इकडे बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। अर्धा इंचाची गोलाईचं मार्क केले बघा, थोडंसं जास्त झालं म्हणून मी जरासं आतून घेतलेलं आहे। मी डायरेक्ट आकार देत असते, तुम्ही लाईन मार्क करून सुद्धा देऊ शकता। इथे आपल्याला बाहीचा राऊंड जो काय असेल तो 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि ही लाईन अशी इकडे जोडून घ्यायची आहे। कोणत्याही साईजची बाही असू देत तुम्हाला या पद्धतीनेच कटिंग करायची आहे। घडीसाठी जे फॉर्म्युला आहे तो आपला सेमच राहणार आहे, छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला घडी टाकायची। तर या पद्धतीने बाहीचं आपलं कटिंग झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे बघा आता हे सगळे जे पार्ट आहेत ते मेन कपड्यावरती अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून कटिंग करायचे आहेत। सगळ्यात अगोदर मी याचे जी किनार आहे, जे काट आहेत ना, त्यावरती मी बाहीचं कटिंग करून घेते। तर मेन फॅब्रिक सुद्धा आपल्याला 4 फोल्ड करूनच ठेवायचं आहे इथे बाही कट करण्यासाठी आणि फोल्ड बाजूकडे आपल्याला फोल्ड बाजू ठेवून साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन कटिंग करायचे। तर या पद्धतीने मी याला कट करून घेते। तर बाहीसाठी मेन कपडा कट झालेला आहे, किनार एका बाजूलाच होती तर त्याचा वापर फक्त बाहीसाठीच होईल। आता अस्तर पुन्हा आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे, 4 फोल्ड होतं ते काढायचं, डबल फोल्ड करायचं आणि याच्यावरती राहिलेले जे पार्ट आहेत ते अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून कट करायचे आहेत। बॅक पार्ट ठेवताना नेहमी फोल्ड बाजूकडेच ठेवायचा आहे। फ्रंट पार्ट पण तुमचा जर समजा बंद असेल म्हणजे बॅकहुक ब्लाउज असेल तर फ्रंटवाला पार्टसुद्धा तुम्हाला फोल्ड बाजूकडेच कट करावा लागेल, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि सगळे पार्ट तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून कटिंग करायचे आहेत। तर इथे बघा मी सगळे पार्ट असे कट करून घेते। खूप सोपी कटिंग आहे, परफेक्ट ब्लाउज मी तुम्हाला दाखवत असते। तुम्हाला आपल्या ब्लाउजचे पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। बघा हे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपला ब्लाउज कट झालेला आहे। राहिलेला जो कपडा आहे तो आपण हुकाय पट्टीसाठी, गोट पट्टीसाठी, कंबर पट्टीसाठी वापरू शकतो। तर तो लगेच टाकायचा नाही, पूर्ण ब्लाउज होईपर्यंत एकही कपड्याचा तुकडा आपल्याला टाकायचा नाही, सगळं तसंच ठेवायचं आहे। आता पटकन आपण याची करून घेऊयात शिलाई। शिलाईसाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, इथे सगळ्यात अगोदर मेन कपड्याला अस्तर जोडून घ्यायचं असतं। तर बाही तयार करून घेऊयात आपण, कुठूनही आपण सुरुवात करू शकतो। जसं की बॅक डिझाईन असेल तर अगोदर बॅक तयार करा, स्लीव्जपासून करायचं असेल तर स्लीव्जपासून करा, पण जो कोणता पार्ट हातात घेताल तो पूर्ण करूनच साईडला ठेवा। आता बाही घेतली आहे, आता याचं बघा काय करायचं, समोरासमोर दोन्ही ठेवायच्या, सरळ बाजू दोन्ही वर ठेवायची आहे, त्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि शिलाई करून घ्यायची आहे। तर या पद्धतीने इथे बघा मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करून घेते। यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूकडे करायचं आहे अस्तर आणि यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। यानंतर अस्तर पूर्ण आत फोल्ड करायचं आणि याच्या किनारला शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि मग सगळीकडे अस्तरला शिलाई द्यायची। एक्स्ट्रा फॅब्रिक जे काय असेल ते कट करून काढायचं आहे। व्यवस्थित कापड अस्तर प्लेन आपल्याला ठेवायचं आहे। या पद्धतीने एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून काढायचा आहे। अशीच मी दुसरी बाही पण तयार करून घेते, तुम्ही देखील तयार करून घ्या।
तर बघा आपली दुसरी बाही तयार झालेली आहे। दोन्ही एकत्र घ्यायचे आहे, दोन्हीची सरळ बाजू आत ठेवायची आहे आणि मग आपण अजून पुढचा मुंडा कट केलेला नाही तो कट करूयात। त्याचबरोबर दोन्ही बाही सेम पण करून घेऊयात, कमी जास्त थोडंसं होत असतं। अशा पद्धतीने बघा इथे मी दोन्ही एकत्र ठेवलेले आहेत, दोन्हीची सरळ बाजू आत आहे आणि मग मी मुंडा कट केला अर्धा इंच गोलाई। तिकडे मार्क करून ठेवायचं म्हणजे आपल्याला समजतं कोणती बाजू पुढची आहे ते। आणि पुन्हा एकदा फोल्ड करून व्यवस्थित चेक करून बघायचं व्यवस्थित आहे का। इकडे कमी जास्त फिटिंगच्या बाजूकडे असेल तर ते पण कट करून लेवल करायचं आहे आणि दोन्ही बाही साईडला ठेवायच्या। आता हा आहे फ्रंटची कटोरी आहे, दोन्ही समोरासमोर ठेवायच्या, सगळीकडे शिलाई करायची, एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून काढायचे। तर हे पार्ट माझे तयार झाले। सेम असंच आपण साईड पार्टला पण करून घेऊयात। तर हे पण समोरासमोर ठेवून अगोदर फिक्स करायचं आहे। बघा मेन कपड्याच्या उलट बाजूकडे अस्तरचा कपडा आपल्याला ठेवून सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो कट करून काढून घ्यायचा आहे। तर हा पार्ट पण मी तयार करून घेते। बघा हे दोन्ही पार्ट माझे तयार झालेले आहेत, अस्तर जॉईंट केलेले यामध्ये मी नाही दाखवलं तुम्हाला। तर तुम्ही व्यवस्थित अस्तर जॉईंट करून घ्या, एक्स्ट्रा कपडा कट करा। आता आपण कटोरीचा पार्ट आहे तो जॉईंट करून घेऊयात। तर कटोरी प्रिन्सेस कटची जोडताना नेहमी आपण खालच्या बाजूकडून सुरुवात करतो आणि मुंड्याच्या बाजूकडे संपवतो। त्या बाजूकडे अर्धा इंच कमी जास्त झालं तर ते आपण कट करून काढू शकतो, कारण पुढच्या मुंड्याची गोलाई अजून कट केलेली नाही। आणि कटोरी नेहमी जोडताना कुठलाच पार्ट ओढायचा नाही, हलक्या हाताने जेवढी बसेल तेवढी कटोरी बसवायची आहे। अर्धा इंचापेक्षा जास्त फरक पडत नाही आणि तीच व्यवस्थित जर बसवली तर अगदी परफेक्ट सुद्धा बसते। तर या पद्धतीने बघा कटोरी ती अगदी परफेक्ट बसलेली आहे। मी तुम्हाला दुसरी पण दाखवते। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन कटोरीची शिलाई करायची आहे, आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे, अजिबात ओढायची नाही। हलक्या हाताने व्यवस्थित जसा कटोरीचा आकार आहे त्याप्रमाणे त्यावरती साईड पार्ट ठेवून तुम्हाला कटोरी जॉईंट करायची आहे। तर इथे मी जॉईंट करून घेते। या ब्लाऊजच्या कटिंग आणि शिलाईमध्ये तुम्हाला काय समजलं नाही ते मला नक्की सांगा। या पद्धतीने माझ्या दोन्ही कटोरी जॉईंट झालेल्या आहेत। यानंतर आपण याला हुकाई पट्टी लावूयात। इथे बघा मी आईपट्टी लावतीये। तर ही ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून लावायची, पुढच्या बाजूकडे फोल्ड करायची आहे। या उलट आपण हुकपट्टी लावत असतो। मार्जिन फक्त पाव इंचच घ्यायचं आहे, जास्त मार्जिन घ्यायचं नाही। या पद्धतीने यावर आता पट्टी अशी फोल्ड करायची आणि शिलाई करायची आहे। याच्या किनारीला शिलाई करायची आणि याच्या मध्यभागी एक शिलाई करायची। दोन शिलाई करायच्या आहेत आईपट्टीवरती, एक किनारीला एक सेंटरला, म्हणजे फिनिशिंग त्याचं छान दिसतं। तर या पद्धतीने इथे बघा पट्टी जॉईंट झाली आहे। सेम असंच मी या बाजूकडे पण जॉईंट करून घेते हुकपट्टी। हुकपट्टीसाठी आपण अस्तरची पट्टी वापरू शकतो। आईपट्टीसाठी मी नेहमी सांगते मेन कपडा वापरायचा, त्यामुळे त्याचं फिनिशिंग छान दिसतं। पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर पट्टी या बाजूकडे करायची, इथे एक शिलाई करायची आहे। यानंतर पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपली हुकपट्टी लावून झाली आहे। दोन्ही पट्ट्या लावल्यानंतर दोन्ही एकत्र पार्ट ठेवायचे आहेत, उंची चेक करायची आहे। कमी जास्त वाटत असेल तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने ते कटिंग झाली आहे। त्यानंतर इकडे बघा आपल्याला खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर पूर्ण पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, पुढून फोल्ड करायची, एक दाब शिलाई द्यायची। यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारला शिलाई करून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपली छान फिनिशिंगमध्ये कंबरपट्टी लावून झाली आहे। इकडे पण आपण अशी शिलाई करून घेऊयात। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन कंबरपट्टी लावायची आहे। दोन्ही पट्टी लावून झाल्या की पुन्हा एकदा गळ्याच्या बाजूकडे चेक करायचे, उंची कमी जास्त वाटते का, वाटत असेल तर लेवल करून घ्यायचं आणि मग त्याचं पायपिंग करायचं आहे। पाठीमागचा जो गळा आहे त्याचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड ऑलरेडी तुमच्यासोबत केलेला आहे। डिझाईन आहे पॅचवर्क आणि तो सोप्या पद्धतीमध्ये कसा बनवायचा हे मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, शिकवलेलं आहे।
नसेल पाहिला तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। तर या पद्धतीने इथे बघा दोन्ही पार्ट एकत्र ठेवायचे आहेत आणि मुंड्याचा आकार कट करायचा आहे। तर फक्त अर्धा इंचची गोलाई कट करायची आहे, त्यापेक्षा जास्त कट करायचं नाही आणि मार्किंग करूनच व्यवस्थित कटिंग करायचं, डायरेक्ट अंदाजाने कट करायचं नाही आहे। तर या पद्धतीने मी मार्क करून घेतलं आणि इकडे याचं कटिंग करून घेते। तर बघा आपला मुंडा कट झाला, कमी जास्त झालेले पार्ट होते ते आपलं अगदी सेम झालेलं आहे आणि काही इथे प्रॉब्लेम येत नाही। आता मी याला पायपिंग करून घेते। पायपिंगसाठी तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा वापरू शकता किंवा अस्तरचा कपडा पण वापरून पायपिंग करू शकता, पट्टी गोट करू शकता, जे आवडेल ते। इथे मी घेतलेला आहे क्रॉस पट्टी। इथे आपल्याला फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी जोडून घ्यायची आहे। बघा 1/2 इंचाचं मार्जिन देऊन इथे मी शिलाई केली। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आहे आणि यावरून एक शिलाई करून घ्यायची आहे। यानंतर आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि याच्या मध्यभागी एक शिलाई देऊन घ्यायची आहे। आता एक्स्ट्रा जो काही पट्टीचा कपडा असेल तो कट करून काढायचा आहे आणि याचं पायपिंग करायचं। मी तुम्हाला एका बाजूकडची पायपिंग दाखवते, सेम अशीच तुम्ही दुसऱ्या बाजूकडची तयार करून घ्या। खूप सोपी पद्धत आहे पायपिंग करण्याची, परफेक्ट येते, फिनिशिंग छान येतं, अगदी भरीव गोट येतो। जेवढा बारीक पाहिजे तेवढा बारीक, मोठा पाहिजे असेल तर मोठा, कुठल्याही साईजमध्ये करू शकता। त्याचबरोबर याच पट्टीचा तुम्ही पट्टी गोट पण करू शकता। ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड केली तर त्याचा पट्टी गोट बनतो आणि पायपिंग काढून केलात तर पायपिंग बनतं, दोन्ही एकत्रच बनतात। एकदम परफेक्ट पद्धत आहे, नक्की ट्राय करू शकता। तर आपलं याचं पायपिंग झालेलं आहे, सेम असंच मी दुसरं करून घेतले। मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पायपिंगचे, किती पण मोठा गळा असू दे तुम्ही याप्रमाणे पायपिंग जे आहे ते करू शकता। आता हा आहे बॅक पार्ट। बॅक पार्टची मी डिझाईन करून घेतलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर पण केलेला आहे, तर तुम्ही देखील तो व्हिडिओ जाऊन बघा कशा पद्धतीने मी डिझाईन केलेली आहे। नसेल पाहिली तर एकदम सुंदर सोपी पद्धत आहे, पॅच लावून केलेली आहे। कपडा नव्हता शिल्लक, किनार पण नव्हती, म्हणून कॉन्ट्रास्ट कलर वापरून ही डिझाईन आम्ही केलेली आहे। आता याची बनवायचे आहेत आपल्याला शोल्डर। तर शोल्डर दोन्ही समोरासमोर असे ठेवायचे आहेत। अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही, आणि गळ्याच्या बाजूकडून पार्ट मिळवून ठेवा। बाहीच्या बाजूकडे झालेली शोल्डरची पट्टी कमी जास्त जी असते ती आपण कट करून काढू शकतो। तर बघा व्यवस्थितरित्या गळ्याच्या बाजूकडे शोल्डर जॉईंट करून ठेवायचे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे डबल शिलाई करून घ्यायची आहे। स्टेप बाय स्टेप ब्लाउज कंप्लीट केला तर अगदी परफेक्ट फिटिंग येतं आणि फिनिशिंगसुद्धा येतं। अशा पद्धतीने आपल्याला इथे दोन्ही शोल्डर पट्ट्या जॉईंट करायच्या आहेत। बॅकनेक डिझाईनचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, बघायचा असेल तर एंड स्क्रीनला देते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। त्यानंतर जर तुम्हाला आमचे ब्लाऊजचे कटिंग ऑर्डर करायचे असतील तर ऑर्डरसाठी सुद्धा मी माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तिथे सगळे तुम्हाला डिटेल्स भेटतील पेपर कटिंगच्या। आता बघा इकडं दोन्ही पण आपलं शोल्डर पट्ट्या जॉईंट झाल्या, तर शोल्डर पट्टी एकदा चेक करायची दोन्ही सेम आहेत का। कमी जास्त असेल तर कट करून लेवल करून घ्यायचे आणि मुंड्याच्या बाजूकडे बघायचं आहे आपल्याला, बाही जोडायच्या अगोदर इकडे पण काही कमी जास्त आहे का, असेल तर हे पण आपल्याला असं कट करून काढायचं आहे। तर इथला भागसुद्धा समांतर असला पाहिजे, खालीवर असेल तर मग ब्लाऊजचं फिटिंग व्यवस्थित होत नाही, बाहीतले जॉईंट येत नाहीत, पार्ट आपला छोटा मोठा होण्याची शक्यता असते। म्हणून सगळं चेक करूनच बाही लावायची, बाही लावायची गडबड करायची नाही। तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे झालेलं आहे चेकिंग। आता आपण लावूयात बाही। बाहीसाठी अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि सेंटर लाईनपासून आपल्याला ह्याची बाही आहे ती बसवायची आहे। पुढचा मुंडा जो आहे तो बरोबर पुढच्या मुंड्याकडे यायला पाहिजे, अशा पद्धतीनेच आपल्याला इथे ठेवून घ्यायचे। तर बघा बरोबर मी सेंटर पकडला, जे शोल्डर जोडलेला जो भाग असतो तो म्हणजे सेंटर, त्याच्यावरती मार्किंग केलेला बाहीचा सेंटर ठेवायचा, अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि डबल शिलाई द्यायची आहे। तर बघा इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई केली
आता दुसऱ्या बाजूकडे पण अशीच बाही जॉईंट करून घ्यायची आहे। मी तुम्हाला एक दाखवते, सेम अशीच तुम्ही दुसरी पण तयार करून घ्या। तर बघा इथे व्यवस्थित जसा बाहीचा आकार आहे त्या पद्धतीने बाही जॉईंट करून घ्यायची। त्याचबरोबर बाही जॉईंट करताना ओढायचं नाही, हलक्या हाताने व्यवस्थित बसवायची। जास्त झालेला पार्ट जो बाहीचा असतो तो आपण कट करून काढतो, तर अजिबात ते काळजी करायची गरज नाही। कापड अजिबात ओढून ताणून धरू नका, ओढून ताणून धरलं तर कुठला तरी एक पार्ट आपला कमी किंवा जास्त होण्याची शक्यता असते आणि तिथे ब्लाऊज आपला फसतो। तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही ब्लाऊजची शिलाई करा, तुमचा ब्लाऊज खूप सुंदर परफेक्ट फिटिंगमध्ये तयार होणार आहे। तर या पद्धतीने इथे बघा डबल शिलाई देऊन घेतली आहे मी। दुसरीकडची बाही अशीच बसवून घेते। एक्स्ट्रा झालेला जो काही बाहीचा कपडा आहे तो क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्लाऊजला आपण सरळ बाजूकडून अगोदर जॉईंट करून घेतो आणि मग उलटा करून फिटिंगची मापं टाकतो। अगोदर बाहीला व्यवस्थित करून घेते मी। तर बाही आपली एकदम परफेक्ट झालेली आहे। आता कमरेचा सेंटर काढायचा आहे बॅक पार्टच्या, त्याच्यावरती हुकाई पट्टी व्यवस्थित मिळवून ठेवायची, साईडने शिलाई करायची। एक्स्ट्रा जो काही कपडा असेल तो कट करून काढायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज सरळ बाजूकडून अगोदर जोडून घ्यायचा आहे। हुकाई पट्टी लक्षात ठेवा, दोन्ही एकत्र असायला पाहिजेत आणि मग दोन्ही बाजूकडे बघायचं कमी जास्त कुठला भाग होतोय तो कट करून काढायचा आहे। कारण आपलं जे ब्लाऊजचं फिटिंग आहे ते 4 भागांमध्ये म्हणाल तर एकदम समान आलं पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही जर शिलाई केलात फिटिंगची तर तुमचं परफेक्ट अशा पद्धतीनेच ब्लाऊज बनेल। एक्स्ट्रा जर असेल तर असं कट करून काढायचं आहे। त्यानंतर ब्लाऊजला उलटं करायचं, दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई द्यायची आणि मग ब्लाऊजची मापं टाकायची आहेत। बघा इथे हुक आणि आईपट्टी, आईपट्टी आपली एक्स्ट्रा असते ती मार्किंगच्या पुढे ठेवायची आणि हुकपट्टी आपली ही मेन असते ती बरोबर त्या सेंटरवरती ठेवून तुम्हाला ब्लाऊज साईडने असा जोडून घ्यायचा आहे। तर इथपर्यंत आपला ब्लाऊज पूर्ण झाला। परफेक्ट फिटिंग पण दाखवते कशी मापं टाकायची आहेत ते। ब्लाऊज कसा वाटलाय मला नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा ब्लाऊज आता घ्यायचा आहे आपल्याला असा उलटा करून आणि मग दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग ब्लाऊजच्या फिटिंगची जी काही आपली मापं आहेत ते मार्क करायची आणि मग त्यावरून शिलाई देऊन घ्यायची। व्यवस्थित अगोदर ब्लाऊजला साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। बघा तुम्ही आतून फिनिशिंग बघू शकता कसं छान झालेलं आहे ते। या पद्धतीने सेम असंच आपण दुसरीकडे पण इथे एक शिलाई देऊन घेऊयात। सगळ्या साईजचे व्हिडिओ अपलोड आहेत आपल्या चॅनलवरती। 28 साईजपासून 40-42 साईजपर्यंत प्रिन्सेस कटमध्ये डीप नेक आहेत, बोट नेक आहेत। तर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून बाकीचे व्हिडिओ सर्च करून तुम्ही बघू शकता। सगळ्या व्हरायटी आहेत ब्लाऊजच्या, डिझायनर आहेत, सिंपल आहेत, अस्तरच्या आहेत, बिना अस्तरच्या आहेत। तर बघा इथे अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडे मी एक एक शिलाई देऊन घेतली आहे। यानंतर आपल्याला आता फिटिंगची मापं टाकायची आहेत। तर जे काही आपलं माप आहे तिथे घ्यायचं आहे। बघा कमरेमध्ये लूजिंग अजिबात ठेवायचं नाही, चौथा भाग परफेक्ट घ्यायचा आहे जो काही असेल तो। तर हुकपट्टीपासून व्यवस्थित टेप ठेवायचा, कमरेचा चौथा भाग मार्क करायचा आहे, दोन्ही बाजूकडे मार्किंग करायचं। इथे आईपट्टी सोडून मार्क करायचं आहे। तर बघा मी 7 इंचावरती मार्क केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इकडे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर व्यवस्थित हुकपट्टी पकडायची आणि इथे थोडंसं खेचून आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे। तर लूजिंग सहित घेऊ शकतो किंवा लूजिंग न घेता पण घेऊ शकतो। तर मी लूजिंग सहितच घेतलेला आहे 9 इंचावरती आणि 5 इंच बाहीचा राऊंड, हे तिन्ही मापं घ्यायची आणि अशा पद्धतीने जॉईंट करायचं आहे। लूजिंग सहित कधी घ्यायचं, ज्यावेळी कस्टमरचा आपल्याकडे पहिल्यांदा ब्लाऊज आलेला असतो त्यावेळी लूजिंग सहित फिटिंग करायचं आणि एकदा का ब्लाऊज कसा बसतोय हे समजलं तर त्या पद्धतीने आपण कमी जास्त करू शकतो। लागलंच तर फक्त एखादी एक टिप आपल्याला टाकावी लागते, लूजिंग आपण ठेवून ब्लाऊज फिटिंग केलेला आहे म्हणून, बाकी ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो। हा ब्लाऊजसुद्धा कस्टमरला एकदम सुंदर फिटिंगला बसलेला आहे आणि मी नेहमी तुम्हाला माझ्या कस्टमरच्या ब्लाऊजवरचं कटिंग आणि शिलाई दाखवत असते। तर नक्की तुम्ही ब्लाऊज बिनधास्तपणे ट्राय करू शकता।
अशा पद्धतीने दोन्ही लाईन मार्क करायच्या आणि इथे एक तुम्ही बघा ब्लाऊजचं जे फिटिंग आहे ते आपलं एकदम सरळ रेषेमध्ये आलेलं आहे, अजिबात लाईन क्रॉस झालेली नाही, परफेक्ट याचं फिटिंग आलेलं आहे। अशा पद्धतीने तुमचं पण फिटिंग येणार आहे। जे नवीन शिकत असताल त्यांचा फिटिंगचा भरपूर प्रॉब्लेम असतो, त्यांचा सरळ रेषेमध्ये फिटिंग येत नाही, पार्ट बरोबर मॅच होत नाहीत, खालीवर होतात आणि ब्लाऊजचं फिनिशिंग पण अजिबात चांगलं येत नाही। तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊजचं फिनिशिंग, फिटिंग, परफेक्ट कटिंग सगळं काही बघायला भेटतं, डिझाईन वगैरे। तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, रोज व्हिडिओ आपले अपलोड होत असतात। तर काही ना काही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळं शिकायला पण भेटत असतं। तर नक्की तुम्ही व्हिडिओ आपले बघू शकता, ब्लाऊज बनवू शकता। सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आहेत आपल्या चॅनलवरती, कटोरी आहे, 4 टक्स आहे, प्रिन्सेस कट आहे, बोट नेक प्रिन्सेस कट, डिझायनर ब्लाऊज, ट्रान्सपरंट नेटचे ब्लाऊज, भरपूर व्हिडिओ अपलोड केलेत मी। तर नक्की तुम्ही जाऊन सगळे व्हिडिओ आहेत ते बघू शकता। अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला घ्यायची आहे अशी शिलाई करून साईडला फिटिंगच्या 3-3 शिलाई करायच्या, 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून, म्हणजे व्यवस्थित कस्टमरला आपल्याला ब्लाऊज देता येतो। आणि ब्लाऊज देताना नेहमी ब्लाऊजला प्रेस करून द्यायचं आहे। ज्यांनी कोणी आपले ब्लाऊजचे पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत त्यांनी सुद्धा या पद्धतीनेच ब्लाऊजचं शिलाई करायचं आहे। परफेक्ट पॅटर्न आहेत आपले, तुम्हाला पण ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा। तुम्हाला सुरुवातीला फक्त एक पॅटर्न ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही एक पॅटर्न सुद्धा ऑर्डर करू शकता तुमच्या साईजचा, आणि किट हवं असेल तर किटही ऑर्डर करू शकता। सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटतील, मला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करा। अतिशय सुंदर छान फिनिशिंगमध्ये आपला डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेला आहे। या व्हिडिओमध्ये जर काही राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा। ब्लाऊज गळ्याची जी डिझाईन आहे त्याचा व्हिडिओ मी एंड स्क्रीनला लावते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी पॅच डिझाईन केलेले आहे, तुम्ही इतर कोणतेही डिझाईन करू शकता। तर ब्लाऊज आजचा कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑल बटन क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झालेली नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही सगळे व्हिडिओ आपले बघू शकाल, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाऊज झालेला आहे। यानंतर सुद्धा तुम्हाला खूप छान छान ब्लाऊज बघायला भेटतील, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। असा पाठीमागे पॅच लावला तर ही डिझाईन आणखीन सुंदर दिसेल। जे काही तुम्ही एक्स्ट्रा मटेरियल यूज करता त्याचे तुम्ही कस्टमरकडून एक्स्ट्रा चार्जेस पे करू शकता, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज कंप्लीट झाला। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।